खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट गेले 2 वर्ष सुरूच आहे. परंतु कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांची खरं तर अनावश्यक असलेली सुरक्षा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी काढून घेतली आहे आणि म्हणून त्यांच्या कुरबुरीचं हे खरं कारण आहे. आपण बघितलं असाल की एकीकडे डिझेल पेट्रोलसाठी लोक मरतायत, शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही आहे. एकीकडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगतायत की ताफा कमी करा म्हणून, आणि ह्यांच्या पाठीमागे 3-3 पोलिसांच्या गाड्या होत्या आणि त्या जर पोलीस अधीक्षकांनी कमी केल्या असतील तर त्याचा राग ठेवून आत्ताच यांना अवैध धंदे का आठवले आणि तुम्हाला एवढं संरक्षण कशासाठीच पाहिजे होतं असं माझं पहिल्यापासून म्हणणं होतं. आणि त्यामुळे तुमचं अवैध तुमचं संरक्षण नाकारलं म्हणून तुम्ही पोलिसांवर आरोप करताय आणि इतके दिवस तुम्ही झोपला होता काय, हा खरा प्रश्न आहे. आणि त्यामुळे नसलेलं संरक्षण, तुम्हाला गरज असलेलं संरक्षण गरज पोलिसांनी दिलं हे चुकीचं होतं. आणि आता संरक्षण काढून घेतल्यानंतर तुम्हाला हा साक्षात्कार झाला आहे का? खरं तर लोकांना डिझेल पेट्रोल मिळत नाही, शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही, ह्याच्यासाठी तुम्ही बघितलं पाहिजे. तर डिझेल पेट्रोलसाठी जर पोलिसांनी संरक्षण काढलं असेल तर तुम्ही त्यांच्यावर आत्ताच आरोप करणं हे चुकीचं आहे. खरं तो ह्या पत्रकार परिषदेचा भाग नव्हता, पण माझ्यावर माझं नाव घेतलं गेलं म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांनी असं काहीतरी सांगितलंय की माझं प्रोटेक्शन कमी केलं म्हणून मी हे दहीकरांवर हे सगळे आरोप करतोय किंवा जे काय आहे. मुळात मला वैभवजींना सांगायचंय, माझं प्रोटेक्शन कमी झालेलं नाही आणि पोलीस प्रोटेक्शन कमी करायची किंवा काढून टाकायची जे काय अधिकार आहेत ते जिल्ह्याच्या एसपी ला नसतात. ते मंत्रालय, राज्य सरकार, गृह खातं कोणाला वाढवायची, सुरक्षा कमी करायची, ठेवायची हे राज्याचं गृह खातं बघत असतं. एवढं अज्ञान एका 10 वर्षाच्या माजी आमदाराला आहे हे मला ऐकून खरं वाटलं नाही. एसपी हे कमी करू शकत नाही. झालंय काय, जेव्हा मोदी साहेबांनी आवाहन केलं आणि ते स्वतः 2 गाड्यांच्या ताफ्यामध्ये फिरायला लागले, गृह खात्याने प्रत्येक राज्याच्या मंत्र्यांपासून जे प्रोटेक्शन ज्यांना आहे त्यांना सगळ्यांना हे पेट्रोल डिझेलचं हे जे काही संकट आपल्या देशावर आहे हे जाईपर्यंत ऑटोमॅटिक तुम्ही कंट्रोलमध्ये आणा, हे सगळं ह्याच्यासाठी काही गोष्टी कमी केल्या. प्रोटेक्शन कमी केलं अशातला भाग नाही. आणि प्रोटेक्शन निलेश राणेला काही करून पाहिजे अशातलाही भाग नाही. मागचे 10 वर्ष माझ्याकडे एक कॉन्स्टेबल देखील नव्हता. मी मागच्या 10 वर्षामध्ये एकटाच फिरायचो, माझ्याकडे कसलंही प्रोटेक्शन नव्हतं. घरी एक आमदार होता तेव्हा, एक म्हणजे देशाचे आपले MSME मंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, त्यांना प्रोटेक्शन होतं, मला अजिबात प्रोटेक्शन नव्हतं. आमदार झाल्यानंतर गृह खात्याला वाटलं तर त्यांनी ते दिलं असावं. आता तुम्हाला कोणाला आक्षेप असेल तर राज्याच्या गृह खात्याला आपण विचारावं. पण मला आश्चर्य वाटतं की त्यांना असं वाटलं की जिल्ह्यातून ही कारवाई होते की काय कमी करायचं प्रोटेक्शन. म्हणजे किती मोठे विद्वान आहेत, 10 वर्ष आपल्या कुडाळ मालवणचे आमदार होते, काय त्यांना बुद्धी आहे. पण ते अशातच असतात, ह्या चिंदीगिरीमध्ये त्यांचा वेळ जातो. मागच्या 10 वर्षामध्ये केसरकर साहेब मी काहीच नव्हतो, ते आमदार होते आणि सन्मान्य विनायक राऊत हे खासदार होते. मी कधी तपासायला गेलो नाही त्यांच्याकडे सिक्युरिटी किती आहे. माझ्याकडे एवढी कामं होती करायला, मी कोणी नसताना. आणि ह्यांना तुम्हाला आठवत असेल, मागच्या जेव्हा ह्यांच्या घरात जे 2 नगरसेवक निवडून आले ना नाईक कुटुंबातले, ते निवडून आणण्यामध्ये पण निलेश राणेचा खारीचा वाटा आहे. आहेच ना, ते उघड व्यासपीठावरून भाषणं केलेली हे त्यांनी विसरू नये. मला त्यांच्याबद्दल अजिबात आक्षेप नाही, आकस नाही, पण त्यांना माझ्याबद्दल खूप आहे. मी काय डॉक्टर नाही, त्या आजाराचं माझ्याकडे काय उपाय नाही. पण सांगायचं तात्पर्य एवढं की हे सगळं राज्याचं गृह खातं ठरवतं, जिल्ह्यातला एसपी नाही. एवढी साधी अक्कल एका 10 वर्षाच्या माजी आमदाराला असली पाहिजे होती, पण ते सातत्याने चिंदीगिरीवरच उतरतात.
हे चिंदी खेळ आता कुठेतरी त्यांनी बंद करावे. लोकांना आता काम दाखवा. नुसतं सातत्याने नेगेटिव्ह बोलत काही मिळत नाही ते त्यांना 2029 लाही लक्षात येईल. आणि माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत.